पुन्हा एकदा एक हेल्दी आणि एकदम टेस्टी अशी सोपी रेसिपी मी घेऊन आलेली आहे. आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मक्याच्या दाण्यांचे वडे. तर फ्रेश मक्याचे दाणे जे आहेत त्यापासून वडे बनवणार आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. अगदी कोणालाही जमेल अशी ही रेसिपी. खूपच कमी सामानामध्ये म्हणजे 3 ते 4 साहित्य आपल्याला इथे लागणार आहेत आणि जे साहित्य आपल्याला घरी अवेलेबल आहे त्याच साहित्यापासून हे वडे बनतात. कधी संध्याकाळच्या इव्हिनिंग स्नॅक्ससाठी अतिशय छान असा पर्याय आहे हा. खूप टेस्टी तर आहेतच पण पौष्टिक पण आहेत. या वड्यांसाठी मी बटाट्याचा वापर केलेला नाहीये. बटाटा न वापरता सुद्धा खूप छान असे हे वडे तयार होतात. अजिबात जास्त तेल शोषत नाहीत. खूप कमी तेलामध्ये तळून होतात. नमस्कार, माझ्या स्वादी सफरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. रेसिपीला सुरुवात करूयात. इथे एक स्वीट कॉर्न घेतलेला आहे. कोथिंबीर, मिरची, लसूण आणि रवा लागणार आहे. तर याच्यासाठी पहिल्यांदा मी कणीस जे आहे ते धुवून घेतलेले. जेव्हा तुमच्याकडे स्वीट कॉर्न अवेलेबल नसेल, साधं कणीस जर तुम्ही वापरत असाल तर साखरेचा थोडासा वापर आपण या रेसिपीमध्ये करायचा आहे, म्हणजे चांगली टेस्ट येते. कणीस 2 तुकडे करून घेतलेले आहेत आणि चाकूच्या मदतीने मी ह्याचे सगळे दाणे काढून घेतलेले आहेत. जर तुम्हाला सकाळी ब्रेकफास्टसाठी ही रेसिपी बनवायची असेल तर आदल्या रात्री दाणे काढून तुम्ही फ्रीजला लावू शकता, म्हणजे तेवढा वेळ वाचतो आणि आयत्या वेळी दाणे वापरता येतात. तर अशा प्रकारे मी हे सगळे दाणे काढून घेतलेले आहेत. जर तुम्हाला अशा प्रकारे अवघड वाटत असेल दाणे काढण्यासाठी तर तुम्ही हाताने सोडू सुद्धा शकता. रेग्युलर आपण ज्या प्रकारे दाणे काढतो त्या प्रकारे. या पद्धतीने खूप कमी वेळ लागतो दाणे काढण्यासाठी. आपण काढून घेतलेले आहेत. आता हे सगळे दाणे मिक्सरच्या जारमध्ये मी घालते. मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला ह्याला पाणी न घालता अगदी जाडसर वाटायचे, म्हणजे मक्याचे दाणे थोडे शिल्लक राहिले तरीही चालतील. तर मग हे सगळे दाणे आपण मिक्सरच्या जारमध्ये घातल्यानंतर स्वच्छ धुतलेली मूठभर कोथिंबीर मी इथं वापरलेली आहे. त्याच्यानंतर मिरच्या वापरलेल्या आहेत 2. लसूण पाकळ्या ज्या आहेत त्यासुद्धा 2 वापरलेल्या आहेत. मोठ्या आहेत त्यामुळे 2 वापरलेल्या आहेत. मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या असतील तर 4 ते 5 तुम्ही वापरू शकता. मिरचीचं प्रमाण लहान मुलांच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. अगदी अवॉइड केलं तरीही चालेल, पण मिरचीमुळे छान टेस्ट येते. थोडासा तिखटपणा हवा असतो तर मिरची 1 तुम्ही वापरू शकता. 2 छोटे चमचे हळद घातलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मी दुसरा कुठलाही मसाला वापरलेला नाही आहे. मीठ घातलेला आहे चवीनुसार 2 छोटे चमचे आणि रवा जो आहे वापरलेला तो एकदम मध्यम आकाराचा आहे. एकदम बारीक नाही आहे किंवा एकदम जाडसरही नाही आहे. चिरोटी रवा जो आहे तो इथे वापरलेला नाही आहे. मध्यम जाडीचा रवा मी इथं वापरते. तर एका कंचासाठी अर्धी वाटी रवा वापरलेला आहे. थोडासा 1-2 चमचे कमी जास्त झाला तरी चालेल, काही हरकत नाही. हा रवासुद्धा मी मिक्सरच्या जारमध्ये घालते. त्याच्यामध्ये पाणी नाही वापरायचं आहे. पाणी न वापरता जाडसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. वडे थोडेसे मऊ होण्यासाठी 1 मोठा चमचा तेल घातलेले. सोडा वापरलेला नाही आहे. सोड्याला पर्याय म्हणून तेल वापरलेलं आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला साखर वापरायची असेल, साधं कणीस तुम्ही वापरत असाल तर मिक्सरमध्ये फिरवण्या अगोदर तुम्ही 1 चमचाभर साखर याच्यामध्ये घालू शकता, म्हणजे तुम्हाला स्वीट कॉर्नची टेस्ट जी गोडसर चव येते ती येईल. तर हा आपला जाडसर असं हे वाटण तयार करून झालेलं आहे. तुम्ही बघत असाल की अगदी फाईन पेस्ट तयार केलेली नाही आहे. आपल्या हाताला मक्याचं जे टेक्स्चर आहे ते थोडंसं जाडसर लागतं आहे आणि हे जे आहे ते असंच आपल्याला वाटण हवं होतं. ह्याला झाकून अर्धा ते पाऊण तास, अगदी 1 तास ठेवलं तरी काही हरकत नाही, पण कमीत कमी अर्धा तास ह्याला ठेवायचे आणि त्याच्यानंतर आपण ह्याचे वडे बनवायचे आहेत. मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि लिंबापेक्षा थोडासा मोठा गोळा मी घेतलेला आहे आणि हाताला गरज असेल तर पाणी तुम्ही लावू शकता आणि हातावरतीच मी हे वडे थापून घेतलेले आहेत आणि अगदी हलकं तेलामध्ये सोडलेले आहेत. तर अशा प्रकारे हाताच्या बोटांवर मी हे वडे थापून तळलेले आहेत. तर तुम्हाला जर तळायचे नसतील तर तुम्ही फ्राय पॅनचा वापर करून कमी तेलामध्ये ह्याला शॅलो फ्राय करू शकता. फ्राय केलेले आणि शॅलो फ्राय केलेले ह्याच्यामध्ये फारसा फरक लागत नाही. प्रत्येक वडा थापताना पाण्याचा थोडासा हात जर लावला तर वडे हाताला चिकटत नाहीत. एकदम छान असे लगेच सुटतात आणि तुम्ही बघत असाल खूप कमी तेलामध्ये मी 6 ते 7 असे वडे तळते आहे. मुलांना टिफिनला सुद्धा तुम्ही देऊ शकता. अगदी फार काही किचकट अशी रेसिपी नाही आहे. तुम्ही आदल्या दिवशी थोडीशी तयारी करून ठेवली तर दुसऱ्या दिवशी
अगदी सहज आणि कमी वेळामध्ये ही तुम्ही रेसिपी बनवू शकता. थोडेसे ब्राऊन झाल्यानंतर ह्याला टर्न करायचं आहे आणि दोन्ही बाजूनी छान गोल्डन कलर आल्यानंतर ह्याला काढायचं आहे. खूप छान आणि असा आपल्याला हवा आहे तसा रंग आलेला आहे. मध्यम आचेवरती मी हे वडे तळलेले आहेत, त्यामुळे एकदम व्यवस्थित तळले गेलेले आहेत. मध्ये मध्ये याला टर्न करत राहायचे म्हणजे सगळ्या बाजूनी वडे छान भाजतात. अशा प्रकारे सगळे वडे मी तळून घेतलेले आहेत. आतून एकदम मऊ आणि वरून एकदम कुरकुरीत असे हे पौष्टिक आणि टेस्टी वडे तयार झालेले आहेत. रेसिपी नक्की ट्राय करा. खूपच सोपी आहे. रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये मला सांगा. अजून तुम्हाला कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील तेही तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. अशाच प्रकारच्या कबाबच्या सोप्या रेसिपीज सुद्धा मी शेअर केलेल्या आहेत यापूर्वी. पाहिल्या नसतील तर नक्की पहा, तुम्हाला त्याही आवडतील. तुम्ही हे टोमॅटो केचप किंवा ग्रीन चटणी बरोबर खाऊ शकता. खूप छान लागतात. आहे ना एकदम छान आणि सोपी रेसिपी. घरच्या एकदम कमीत कमी सामानामध्ये हे वडे बनतात. तेही बटाट्याचा किंवा कुठल्याही पिठाचा वापर न करता आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात. नक्की ट्राय करा. सर्व रेसिपीज पाहायच्या असतील तर स्मिता स्वादिष्ट सफर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छानशा रेसिपी बरोबर पुन्हा भेटूया. थँक्यू. बाय बाय.